वाव ताई, रांगोळी तर खूपच सुंदर काढली हो. आवडली का तुला? मला काही एवढ्या डिझाईन येत नाहीत ग. ते मोबाईलवर पाहून वगैरे मला काही वेळ नाही मिळत काढायला. माझं आपलं जुनं माझ्या आईकडून शिकलेली मी. बाकी तुम्ही आजकालच्या पोरी मोबाईलवर पाहून काढता तर छान काढता नाही. संस्कार भारती काढता, पाची बोटांची काढता. पण तुला सांगू का, रांगोळी नाही का जुन्या बायांचीच मला आवडत होती. छान रेखीव अशी काढत होत्या, बारीक रेष ओढत होत्या. आता तर रांगोळी बाजबोटानं काढल्यानंतर खूपच जाड निघते ती. हो ताई, पण ते सणावाराला चांगली वाटते पाची बोटांची. तसं रोजची म्हणसाल तर छोटीच चांगली वाटते बारीक डिझाईन मधून. पण छान काढली तुम्ही, मला आवडली, मस्त. हो ग, आता उद्याची वटपौर्णिमा आहे तर म्हटलं चला आता पौर्णिमा समजा आता आज उद्या. तसं मी रोजच काढते म्हणा, पण आता थोडीशी मोठी काढली. तू वटपौर्णिमेला घरी जाशील तुझ्या नाही सासरी? नाही हो ताई, मी नाही जात सासरी. माझी का पहिली थोडी वटपौर्णिमा आहे. माझी तर दुसरी वटपौर्णिमा आहे, पहिली थोडी नाही. कशाला मग आता विनाकारण. कसं मी गेली म्हणजे मग अजून जा या, तिकडे गेले की तिकडे 8 दिवस मुडतात. मग इकडे परत किशोरजीचे वांदे होतात डब्याचे. मग त्यांना परत मेथचं खावं लागते, मग परत घरचं मेथचं तब्येत बिघडते ना त्यांची. म्हणून मी म्हटलं, ठरवलं की नाही इथेच पूजा करेल छानपैकी. कशाला तिकडे जाऊ म्हटलं, लांब पण फार आहे ना माझं सासर. हो ते पण आहे म्हणा. हो का ग, मग इथेच करते का पूजा? अरे वा, मग तर चांगलंच आहे. मला पण कंपनी होऊन जाईन तुझी. आपण दोघी मिळून छान तयारी करू आणि मस्त पूजा करू. हो चालेल ना ताई. कुठे आहे हो वडाचं झाड? अगं तसं तर माझ्याकडे कुंडीत पण लावलेलं आहे मी रोप. पण कशाला मोठ्या झाडाचीच पूजा करू म्हटलं. जवळच आहे ना, जवळच आहे तर जाऊ तिथे करायला. आपल्या कॉलनीतल्या बायका पण येतील. मग देईल मी तुला आवाज. त्या दिवशी पटकन तयारी करशील. आणि हे बघ 12:30पर्यंतच पूजा आहे. मग सकाळी लवकर लवकर आवरून घे. पहिले पूजाच करून घेऊ, नंतर मग बाकीची कामं करू. हो चालते ना ताई, चालते चालते. पहिले पूजाच करून घेऊ. मग का ग, काही सामान वगैरे नाही आणायचं तुला? मेकअपचं, मेहंदीचे कोन वगैरे काही? साडी वगैरे नाही घेतली का तू वटपौर्णिमेला? हो ताई, माझं लग्न आताच झालं की नाही. समजा 1 वर्ष झालं माझ्या लग्नाला. तर सर्व साड्या माझ्याकडे न्यूच आहेत. मग आता काही घेतली नाही. आणि सामान नसेल तर सामान पण सगळं आहे. म्हणजे मी रोज मेकअप नाही करत ना, मग माझं सामान तसंच राहते. त्यामुळे मग काही मला आणावं लागत नाही. तुम्ही चालला का शॉपिंगला? नाही ग, अगं ते थोडी नेल पॉलिश वगैरे आणायची होती तर म्हटलं घेऊन येईन इथून. बाकी काही नाही. मेहंदी वगैरे जमते का तुला? मेहंदी एवढी खास तर नाही जमत, पण असं म्हणजे जमते. जसं काम भागवता येईल असं. हो का, मग देईल माझ्या हातावर काढून रात्रीला. चालते ना, चालते चालते. तसं पण चालते आपल्याला काम भागवणं. आपल्याला कुठे मिरवावं लागते ग. छान मग रात्री ये मग. छान या बंगलीत बसून काढू आपण. लाईट पण आहे इथं. हो चालते ना. बरं येते मग ताई मी. द्या मग रात्री आवाज. हो ग, देते. चांगली आहे पोरगी. मग मिळवू आहे तशी. चल बाबा, माझी पण कामं आवरून घेते मी. नमस्कार सर्वांना. नवीन असताना तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता आजपासून व्हिडिओ आपले नियमित येत जातील. बराच आपण गॅप दिला, आपले व्हिडिओ येत नव्हते. काही प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ मी रोज टाकू नाही शकली, पण आता रोज व्हिडिओ टाकत जाईल. पण तुमचा सपोर्ट असू द्या आणि तुमचं प्रेम माझ्यावरच असू द्या. आणि चॅनलला आपला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ समोर आहे तर कुठे जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण पहा. कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून ताई व्हिडिओ आपला. काय नाही म्हणे का किशोर, की तूच येत नाहीस म्हणानं. ये ना आधी म्हणजे मग संग पूजा केल्या जाते. तेजू ये ना, काय होते येऊन जाई ना. आता काय आहे, 2-3 दिवस थांबजो, मग चालली जाजो. नाही त्यांना नाही म्हटलं, पण मग त्यांना सुट्टी नाही आहे नाही. मग कशी काय येऊ मी? मग त्यांची जीवारी ती सुट्टी काढणं. ते म्हणतात की किती सुट्ट्या काढू मी, मध्ये बाय बॉस कल्ला करून राहिला. हो ते आहे म्हणा, त्याचा बॉस कल्ला करेल. नाही तर काय माय लय सुट्ट्या काढल्या त्यानं. बरं जाऊ दे मग, बाई लय दूर आहे, दगदग होते. तिकडेच करून टाकजो मग पूजा. नाही तिकडेच करून टाक मग, चांगला आहे. जाऊ दे. सांग आहे ना घर मालकीन, ती चांगली आहे घर मालकीन का? मन मिळावं आहे, मस्त आहे की. हो हो ताई, मस्त आहेत त्या घर मालकीन ताई. हो तिकडेच करी नाही मग मी पूजा. मग त्यासाठीच लावला होता. म्हटलं लावून द्या फोन, तुम्ही वाट पाहायचा. तुमची झाली का आई तयारी? तयारी काय व ती आपल्या पोरी करता, आता मी नाही करत बापा. आता छायाच्या आईच्या घरात वास्तू आधी असला की तुला जाऊ दे, बरी येत नाही तू तर. हो काय, कधी आहे वास्तू त्याच्या घराचा?
आता आहे बाई 1-2 दिवसात आहेच आता. हो माहीतच पडते, सांगतोच मी तुला फोनवर. बरं चांगला स्वयंपाक करजो मग उद्या, पुरणाची पोळी आंब्याचा रस गीस करजो. दोघंच आहे म्हणून करशीलच नाही. उद्या आईकडे जेवण आहे आम्हाला दोघांले. आईचा फोन आला होता, इकडे म्हणे पूजा झाली की जेवण करायला. हो काय हो पाय हो, ते आईने सांगितलं जेवण करायला नाही. वटपौर्णिमा सांगितलं असेल. हो जाऊ दे ना. काय हे बाई, पण हे बाई तरी देवाला नैवेद्य करजो बापा. वटपौर्णिमा आहे, सोमवार आहे. हो आंब्याचा रसन पुरी करून टाकील ना देवाला. हो बरं ठीक आहे, मग ठेवते मग. हो ठेव. काय म्हणते तेजस्विनी? काय म्हणते? येत नाही म्हणते काय वाड सावित्रीला घरी? नाही व ती येत नाही म्हणते, सुट्टी नाही म्हणते, त्याला दगदग होती म्हणते, काय येत नाही म्हणते. म्हटलं तिकडेच कर म्हटलं पूजा, चायच्या घरी जेवण सांगितलं, आई तिथे दोघायले तिकडेच कर म्हटलं, म्हणून फोन केला होता तिनं. असं येत नाही म्हणते बापा. विचारलं बी डायरेक्ट, तुम्हाला सांगू दिला मी येत नाही म्हणून. विचारलं बी नाही की आई मग सुट्टी नाही तर कसं करू, काय करू, परमिशन बी नाही घेतली. डायरेक्ट निर्णय सांगून दिला तुम्हाला. शक्ती का तिला असं करणं? शक्ती जाऊ दे ना व, लय दूर राहते ना ते. लहानशा कार्यक्रमाला लहानशा सदारी येत बसीन तर काय सुट्टी भेटणं काळा लागते ना त्याला. तू बी अशी करतं, हे विचारलं नाही म्हणजे काय मोठा निर्णय घेतला, कोणता विचारायला लागते तर. जाऊ दे, तुम्ही करा तयारी. द्या उद्याचं सगळं तयारी करून ठेवा, उद्या सकाळी पूजा आहे म्हणतात. हो करतो आम्ही करतो. आता सगळं खपते, माय नाही खपलं फक्त काहीच. विचारलं द्यायची ना, इतके पर फुटले त्याला. तिले लहान असून मग काना मागून आली तिकट झाली. पण आमच्या पुढे दिसते का पाय नाही. जाऊ दे म्हणते आपल्या धमकते. हे प्रियंका काही भल्ली आहे, एवढ्या गोष्टीला हे करायला लागते का कुठं? नाही विचारलं ते काय मग आता सुट्टी नाही ना त्याला, त्याचं बी जीवार येतं तिला अन्न नेणं. इकडेच तर राहते ते पोरगी जास्त, तिकडे राहतेच कुठे. भल्ली गाव आहे. 3 सणा वागवणं भलं कोटीन काम आहे बापा. ती गायची मान थाटल्यावर जीव जाय, ते मान काही खोटी नाही आहे. जाऊ दे ना, कुठे एवढं टेन्शन घेत बसतं मग. आता नाही येत लहान कार्यक्रमासाठी येणं जीवार येते तिच्या आई. जाऊ दे ना. अहो पण ताई तुला डायरेक्ट निर्णय सांगितला ना, आणि आपली सासूबाई आपल्या आई म्हटलं, तुझ्या होल मिळत होत्या म्हटलं जाऊ दे, नाही येत म्हणे. असं नाही म्हटलं की काऊन येत नाही काय, ये काय तुला शोभलं का, हे डायरेक्ट निर्णय सांगतो मला. काहीच नाही. आणि आपल्यापेक्षा डाटाव करतात. आपण जेवढं ऐकलं तेवढं आपल्याला नाचतात ते. म्हणजे जो ऐकत नाही तोच चांगला असते की नाही. जेवढं ऐकलं की तेवढं शेवटपर्यंत ऐकाच लागते, ऐकलंच नाही पाहिजे. जाऊ दे ना, तिच्या माझ्या आईच्या घराचा वास्तू आहे की नाही, तर आता याच लागेल ना तिला, म्हणून माता येईन नंतर येईन म्हणून म्हटलं जाऊ दे, म्हणून तिने विचारच केला अशी नसा. जाऊ दे मग मी तेच म्हणून राहील ना, तुमच्या आईच्या घराचा वास्तू आताच ऐकीन 2-3 दिवसातच. तर मग कशाले आता आली असती, वास्तूपर्यंत राहिली असती. आपल्या सासूबाईचं म्हणणं काम नव्हतं का असं तिले, की आता ये बाई वास्तूपर्यंत राह, 8 दिवसात चढ होऊन गेलं असतं. पण कशाले म्हणतात या, तोंड नाही उलत ना तिच्या पुढे, आपल्याला मोठं टरंग करतात ह्या. जाऊ दे ना ग, काय एवढं हे आहे. बरं तू तयारी काय करणार नाही, साडी वगैरे काढली काय? हो काढली बाई मी साडी. तुम्ही पण काढून ठेवा सगळं सामान. सकाळीच लागते आपली सासू आपल्याला पाहणार ना, उद्या सकाळीच पूजा करणं, मग तिकडून आंब्याचा रस, पुरणाची पोळी करणं, रात्रीच पुरण करून ठेवा. पण आता रात्री सगळी तयारी करून ठेव. तिकडनं आल्यावर एवढी तयारी काढा, परत हे कपडे घालावरचे, ती दगदग होती, की जीवार येते. आणि एक तर पाऊस बरोबर येत नाही, कधी येते कधी नाही येत. एवढी गरमी होते, इतकं ऊन कसं तरी गरम होते. पण काय करावं आता, करावंच लागते. जाऊ दे, होते ॲडजस्ट होते. तरी आपल्या घरात प्रत्येक रूममध्ये AC आहे प्रियंका. ज्या लोकांकडे AC नाही, कूलर नाही, त्यांचे काय हाल असतील. अगं खूप सुखसुविधा आहे आपल्याला प्रियंका, तरी आपण एवढं आपल्या जीवार येते. असं नाही, जेवढं आपल्या जीवाची सोय असली की तेवढं आपला जीव हिडगावते असं म्हणतो. मग काही लोकांकडे कूलर पण नाही बिचाऱ्यांकडे, काही की बायांना बिचाऱ्यांनी कामाला जावं लागते. त्यांची कशाची वाटत सावित्री, कशाचा मेकअप आणि कशाचं काय, त्यांना काय करावं. जेवढं असलं तेवढं माणसाला कमीच पुरते. म्हणून म्हटलं जाऊ दे, चिडचिड नको करू, सगळं होऊन जाते सगळं. हो ते पण आहे म्हणा. हा बोल, काय आता काय म्हणणं आहे तुझं? माझं काय म्हणणार असणार योगीजी? हे बघा, उद्या वड सावित्री आहे म्हटलं, माहीत असेल ना तुम्हाला उद्या वड सावित्री आहे. हो माहित आहे मला. मग काय उद्या मारणार ना वडाला फेरे? 7 जन्मापर्यंत तुला मीच नवरा पाहिजे ना. 7 जन्मासाठी बुकिंग करणार ना तू माझी? नाही रे बाबा नाही, मला नाही पाहिजे तुम्ही 7 जन्मापर्यंत, बिलकुल नाही पाहिजे. अशी करते का साक्षी? म्हणजे तुला मी बोर होतो, तुला 7 जन्मापर्यंत नाही पाहिजे मी. राहू दे मग, कशाला उपवास करते माझ्या नावाचा? काही करू नको, राहू दे. हो तसं नाही योगीजी, 7 जन्मापर्यंत तुम्ही चालसाल मला, पण तुमची आई सासू म्हणून 7 जन्मापर्यंत नाही पाहिजे मला. तुम्ही जर 7 जन्म मला भेटले, तुमची आई पण सासू म्हणून भेटणार ना, मग तर अजिबात नाही पाहिजे. मग तर मी धागाच गुंडाळत नाही झाडाला. साक्षी कशी बोलून राहिली तू? तू कशी बोलून राहिली तू? तुझी आते आहे ते, माझी आई आहे तुझी आते आहे, असं इतकं वाईट नको पाहू माझ्या आईला. माझी आई इतकी वाईट नाही पाहत तुला. साक्षी करत राहते. तू एवढी का राग करते माझ्या आईचा, मला हेच नाही समजत. मी कशाला राग करू?
आते आहे म्हणे. आते असं एकदम फरक नाही बोला का त्यांनी, नावालाच फक्त आते आहेत त्या, बाकी सगळं सासूचा अधिकार दाखवतात. पहा ना आता पहिली वटपौर्णिमा आहे म्हटलं माझी, एखादी सासू असते तर छानपैकी साडी घालायची सुनीला. अहो योगीजी, माझ्या माहेरात तर पहिल्या वटपौर्णिमेला दागिना करत म्हटलं सुनीला, दागिना सोन्याचा. इथे कुठे माझं इतकं नशीब, सोनं तर दूर आहे, साधी साडी सुद्धा नाही नशिबात नाही आहे माझ्या. सासूकडून साडी असते म्हटलं पहिल्या वटपौर्णिमेला, मला साधा ब्लाऊज पिसचा कपडा सुद्धा दिला तुमच्या आईनं. आणि काय तर म्हणे सासू आहे. साक्षी हे बघ, ज्याप्रमाणे तू माझ्या आईसोबत वागते ना, त्याप्रमाणे तिला राग आला असेल, थोडंसं वाईट वाटलं असेल तिला की जाऊ दे. पण हे बघ, तुला साडी पाहिजे काय, चल मग मार्केटमध्ये आपण साडी घेऊन तुझ्यासाठी. आता म्हणता का मला, 8-10 दिवस पहिले नाही म्हटलं. आता ब्लाऊज कुठे टिच करू मी आणि कुठे साडी घालू वेळेवरती. राहू दे आता, जे आहे घरात तेच घालून देईन मी. अरे मला काय कळतं एवढं त्याच्यातलं, तू म्हटलं म्हणून मी म्हणून राहिलो. बघ ब्लाऊज पण अर्जंटमध्ये शिवून मिळते ना, चल ना, जास्त पैसे देऊ आपण. चल चल, केलं तर काही होते. नाही राहू द्या, आता नाही पाहिजे, राहू द्या वेळेवर. तहान लागली विहीर खोदायला चालले मोठे. तुमच्या आईचं काम होतं म्हटलं ते, तुमच्या आईचं. तुमच्या आई आली का, आली पण नाही म्हटलं. जाऊ दे आता, घालते मी तेच. काय तर म्हणे 7 जन्मापर्यंत माग मला. काय मागू, एका जन्मात हौस पूर्ण नाही केली, 7 जन्म माझी अशीच वाया गमावू का मी. जाऊ दे आता.